नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करत, स्वामी तुम्हाला सदैव हसत खेळत ठेवत, अशी स्वामीचरणी प्रार्थना करून, स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे, जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी इच्छा पूर्ण करतील आणि नक्कीच करतील, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का. ही सेवा अत्यंत सोपी आहे, पण ती श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही 3 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची आहे, त्याचे नियम काय आहेत. तर भक्तांनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी वगैरे नाही, ती आपल्या मनाची आत्म्याची शुद्धी आहे. स्वामींवर दृढ विश्वास ठेवून कोणतीही सेवा फलदायी ठरते. विशेषतः ही 3 दिवसांची जी सेवा आहे ते अनेक जण करतात. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा सुरू करणं अधिक तुम्हाला लाभदायी किंवा शुभ मानलं जातं. तर बघा, ही सेवा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, ते तुम्ही समजून घ्या. सेवा करण्यापूर्वी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ आसन घालून बसावं आणि समोर आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्यावं. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगायची. ही 3 दिवसांची सेवा मी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करत आहे. तुम्ही आमची अमुक अमुक तमुक तमुक इच्छा पूर्ण करा असा आणि माझी इच्छा पूर्ण होऊ दे असा संकल्प करावा. यामध्ये आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि जे मनात काही चाललं आहे ते सांगायचं आहे. त्यानंतर एक दिवा शुद्ध तुपाचा स्वामींसमोर प्रज्वलित करावा. शक्य असल्यास गोड पदार्थाचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी जी उठायचं आहे सेवा, ज्यामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे. जर त्या असतील तर किंवा नसतील तर प्रतिमेचे दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर स्वामींना श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा जप करायचा आहे आणि जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम. जर नसेल तर हातावर केलं तरी चालेल. आणि हे काय करायचं आहे, गुरुचरित्र आणि गुरुचरित्रातील सारामृतातील 11वा अध्याय वाचायचा आहे. हा सारामृत पोथी छोटी असल्याने ती 3 दिवसात सहज वाचता येऊ शकते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठण करायचे आहे. त्यानंतर स्वामींचे आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. सायंकाळच्या वेळी दिवा प्रज्वलित करून स्वामींचे नामस्मरण पुन्हा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता स्वामींवर श्रद्धा, मन एकाग्र पाहिजे आणि आपल्या इच्छेने तुम्ही नामस्मरण करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पुन्हा स्नान करायचं आहे. पुन्हा स्वच्छ दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे नामस्मरण चालू करायचं आहे आणि हा जप जपायचा आहे 108 वेळा. श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील पुढील 11वा अध्यायाचे वाचन करायचे आहे. श्री स्वामी समर्थ अष्टकाचे वाचन करायचे आहे. सायंकाळी स्वामींची आरती करावी, नैवेद्य दाखवावा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता. त्यामुळे तुमची श्रद्धा अजून दृढ होईल. आता 3ऱ्या दिवशीसुद्धा अशीच सेवा करायची आहे. नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करून श्री स्वामी समर्थ मंत्राचा पुन्हा 108 वेळा जप करायचा आहे. पोथी वाचवायची आहे. श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील उर्वरित वाचन करून पोथी समाप्ती करावी. श्री स्वामी समर्थ अष्टकांचं पुन्हा पठण करावं, आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी. दान करणं हे सेवेला पूर्णत्व देत असतं असं मानलं जातं. त्यानंतर स्वामींसमोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून 1 तांब्यावर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि उदक सोडणं
असं म्हणतात ते करायचं. हे उदक सोडून झालं की सेवा समाप्त होते. ते झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुका, क्षमा याचना यांची मागणी करायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा तुम्ही समाप्त झाल्यानंतर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता. तर मंडळी, ही सेवा तुम्ही अवश्य करा आणि करताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची श्रद्धा आणि शुभुरी ही स्वामींवर असायला हवी आहे. समर्थांनी सांगितलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असे नाही, तर तुमची मानसिक शांतीही पूर्ण होते, नकारात्मक विचार पूर्ण दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतला आहे. कोणी नोकरीसाठी घेतला आहे, कोणी संततीसाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी आर्थिक जबाबदारीसाठी. तर बघा, ही सेवा केल्याने त्यांचे अनुभव खूप अद्भुतच आहेत. स्वामींची ही सेवा कधीही चालू करू शकता. कोणालाही निराश करत नाही. तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि कर्मानुसार योग्य वेळेत पूर्ण होईलच. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही 3 दिवसाची स्वामी सेवा सुरू करा आणि पूर्ण विश्वासानं, निष्ठेनं ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी तुमच्यासोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा. या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही कधी अशी सेवा केली आहे का? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत, घरातल्यांसोबत माहिती ही शेअर करा. आणि बघा, तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.